नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मी अजित आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर आपण सुरुवातीपासूनच पाहत आलो आहोत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये काही ना काहीतरी बदल होताना दिसत आहे। तर आता एक मोठा बदल, मोठी माहिती आपल्यासमोर आली आहे, ती आपण आता पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मंडळी, कुठेही जाऊ नका, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा आणि जेवढं होईल तेवढं माझ्या माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोचू शकेल। ठीक आहे। MA टेक्नॉलॉजी चॅनलकडून वेळोवेळी तुम्हाला अपडेट दिल्या जात आहेत आणि ह्याच्या पुढच्याही काही अपडेट ज्या येतील त्या मी तुम्हाला वेळोवेळी देत जाईन। परंतु त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करतो, अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन दाबा आणि जर व्हिडिओ आवडलाच तर एक लाईकसुद्धा अवश्य करा। आता पहिली नवीन बातमी जी आहे ती तुम्हाला मी सांगतो। जर तुम्ही अजून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल आणि तुम्हाला आता भरायचं आहे, पण तुमचं अकाउंट नसेल, तुमचं खातं नसेल, त्या नावाने ज्या नावाने तुमचं आधार कार्ड आहे, ठीक आहे, तर त्या नावाने तुमचं खातं नाही आहे, तर आता तुम्ही खातं ओपन करायला गेलात तर मिनिमम 5 ते 10 हजार रुपये तुम्हाला डिपॉझिट करणे अनिवार्य आहे आणि एवढी रक्कम तर आता आपल्याकडे नसेल। आणि जर समजा माझ्या गावखेड्यातल्या ज्या भगिनी आहेत, माता आहेत, त्यांना जर तिथे ओपन करायचं झालं तरी तिथे मिनिमम 3,000 रुपये डिपॉझिट करावे लागत आहेत। तर तुम्हाला घाबरून जायचं नाही आहे। आता बहुतांश बँकांनी आता ज्या महिला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्याकरता झिरो बॅलन्स अकाउंटची सुविधा जी आहे ती आता सुरू केली आहे। त्यामुळे तुम्हाला फक्त डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत, आधार कार्ड घेऊन जायचं आहे, 2 फोटोज घेऊन जायचे आहे आणि एकही रुपया न भरता तिथे आधार कार्डच्या नावाने त्याच नावाने तुम्हाला तिथे खातं ओपन करून घ्यायचं आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तिथे खातं ओपन कराल तेव्हा तुमचं आधार कार्ड लिंक करायला विसरू नका, किंवा जर कुठल्याही पोस्टामध्ये तुमचं अकाउंट असेल, खातं असेल तरी ते आता इथे चालणारं आहे। आणि नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कुठल्याही पोस्टात जा, तुमच्या डॉक्युमेंट्स घेऊन जा, आधार कार्ड घेऊन जा, 2 फोटोज घेऊन जा, तिकडे 1 ते 2 दिवसामध्ये तुमचं खातं जे आहे ओपन करून तुम्हाला मिळेल आणि तेही खातं तुम्हाला इथे चालणार आहे। मात्र तिथेही तुम्ही आधार कार्ड लिंक करायला विसरू नका। आता इथे लक्ष द्या, अतिशय महत्त्वाचं आहे, आता जो त्यांनी अहवाल सादर केला आहे नवीन, त्यानुसार तुम्हाला आता हा अहवाल मी वाचून दाखवतो, तेव्हा तुम्हाला कळून जाईल की तुमचं पहिलं पेमेंट आहे ते तुमच्या अकाउंटला एक्झॅक्ट कधी डिपॉझिट होणार आहे। त्याचबरोबर ही रक्कम जी असणार, अमाऊंट जी असेल ती किती असणार आहे तेही तुम्हाला इथे समजून जाईल। ठीक आहे। तर तुम्हाला अहवाल मी तुमच्यासमोर इथे वाचून दाखवतो, व्यवस्थित आणि लक्षपूर्वक ऐकून घ्या। आता इथे आपण पाहू शकत आहात, आता इथे काय म्हणतात ते, ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना देखील जुलै महिन्यापासून लाभ मिळणार असल्यामुळे महिलांनी अर्ज करण्याकरता गर्दी करू नये। ठीक आहे। कारण काय होतं आहे की प्रत्येक केंद्राबाहेर अतिशय तुडुंब आणि लांबच्या लांब रांगा लागताना आपण पाहत आहोत। त्यामुळे तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यामध्ये हा फॉर्म भरलात तर तुम्हाला त्याचा फायदा, लाभ हा जुलै आणि ऑगस्ट असं मिळून 2 महिन्याचा मिळणार आहे। ठीक आहे। आता पुढे ते काय म्हणतात पाहू। अडचणींचे निराकरण करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपये। आता पहा इथे ते म्हणतात की तुम्ही जरी जुलै महिन्यामध्ये माफ करा, ऑगस्टमध्ये जरी फॉर्म फिलअप केलात, भरलात, तरी तुम्हाला तुमचं जे बेनिफिट आहे ते 2 महिन्याचं, म्हणजे त्याने इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्याचं पेमेंट तुम्हाला एकत्र मिळून जाईल। ठीक आहे। आता ते पुढे असं म्हणतायत, 19 ऑगस्टपर्यंत रक्षाबंधन भेट यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे। तर आता सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं, जे पहिल्यांदा त्यांनी अहवाल सादर केला होता त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की 15 ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये अमाऊंट येईल, पण आता त्यांचं म्हणणं आहे की 19 तारीख, कदाचित त्यांनी रक्षाबंधनचं औचित्य साधून ही डेट फिक्स केली असावी, परंतु 19 तारीखपर्यंत 100% तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील। तर आता आशा करतो तुम्हाला सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या असतील। तुम्हाला आता कळलं आहे की 15 ऑगस्टला नव्हे
तर 19 ऑगस्टपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि ती अमाऊंट असणार आहे 3,000 रुपये. ठीक आहे. तर हा व्हिडिओ माझ्या माता भगिनींना जेवढा होईल तेवढं शेअर करा आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. यापुढे काही ज्या नवनवीन अपडेट असतील त्या MA टेक्नॉलॉजी तुमच्यापर्यंत घेऊन येईलच. पण तत्पूर्वी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकॉन दाबा. तर आता मी इथेच थांबतो. आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू अशाच एक व्हिडिओसह. तोवर तुमची रजा घेतो. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.